इकॉनॉमिकल कंडिशन डाऊनच होती आमची, म्हणजे कर्ज वगैरे ऑलरेडी आहे आमच्यावर. म्हणजे माझा एक हट्टच नडत होता की मी PSI होईल किंवा काय. त्यामुळे मला 2 वर्ष गेली एक्स्ट्रा, कारण बाबांचं स्वप्न होतं. पण आज कुठेतरी ते बाबा म्हणजे माझ्या प्रवासात नंतर म्हणजे सक्सेसमध्ये नाहीत. बाबांनी स्वप्न बघितलेलं पण ते आता कुठेतरी यशस्वी झालो, पण बाबा सोबत नाहीत माझ्या. मग पप्पांनी एकच सांगितलं की आपलं पोरगा अधिकारी झालंय पण आपल्याकडे तो पडवायला पण पैसे नाहीत. मग तिथं आई थोडं घरची रडायला लागली, कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये हाच एक फरक आहे की ऑब्जेक्टिव्ह मध्ये 4 पर्याय आपल्याला पुढे असतात आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ते नसतात. म्हणजे आपल्याला पूर्ण पाठांतरच असलं पाहिजे, रायटिंग स्किल आपल्याकडे असले पाहिजे, म्हणजे पाठांतर ते आपल्या पेपरमध्ये उतरलं पाहिजे. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट की स्पीड पाहिजे. नमस्कार, मी किरण निंबोरे, वास्तव कट्टेवरती आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यसेवा 2023चा रिझल्ट लागला आणि त्या रिझल्टमधून फूड सेफ्टी ऑफिसरपदी निवड झालेले रोहित लोकरे सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्टेवरती आपलं स्वागत. नमस्कार. खरं तर सरांचं BSc ॲग्री आणि BSc ॲग्री आणि MPSC हे समीकरण खूप जुनं आहे. BSc ॲग्री झालं म्हटलं की बऱ्यापैकी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि आपण पाहतो की प्रशासनामध्ये तुमच्या ॲग्रीवाले भरपूर अधिकारी आहेत. आणि सर्वात विशेष म्हणजे तुमची जी काही फूड सेफ्टी ऑफिसरची ही जी परीक्षा झाली, ही पहिली डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची परीक्षा आहे. आणि आता राज्यसेवेचे सरसकट इथून पुढे राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये येते. म्हणजे तुम्ही मानकरी आहेत डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचे. तो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी कशी केली, काय केली, कशा पद्धतीने तुम्ही या गोष्टीला ऍक्सेप्ट केलं आणि पुढे गेलं, त्याच्यावरती आपण बोलूयात. परंतु आता जसं सांगितलं की तुमचे ॲग्रीवाले सगळेच बऱ्यापैकी MPSC कडे वळतात, तुम्ही वळलात. एक तुमचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे MPSC करण्याचं अगोदरपासूनच डिसाईड होतं, 10वी पासूनच. मग त्या दृष्टीनं कोणतं ग्रॅज्युएशन सुटेबल असेल की बॅकअप प्लॅन एक असेल आपल्याला. मग त्या दृष्टीनं 10वी नंतर मी क्रॉप सायन्स हा विषय घेतला, कारण त्याचे ग्रॅज्युएशन झालेला म्हणजे ग्रॅज्युएशनला 12% एक्स्ट्रा असतात विषयाचे. मग त्या दृष्टीनं मी BSc ॲग्री करण्याचं अगोदर डिसाईड केलं होतं. आणि मग त्या दृष्टीने मी 11वी-12वीला ॲडमिशन घेताना क्रॉप सायन्स हा विषय जो असतो त्याचा फायदा होतो ग्रॅज्युएशनला. मग त्या दृष्टीने मी क्रॉप सायन्स विषयाला ॲडमिशन घेतलं आणि मग 12वीला चांगले मार्क आले. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज कोल्हापूर आहे, तिथं माझं ॲडमिशन झालं. तिथं 4 वर्ष कंप्लीट केली. पण त्याचबरोबर मी 2017ला माझं ॲडमिशन झालं कोल्हापूर कॉलेजला. त्यावेळेस मी सेकंड इयरला असतानाच मी थोडा प्रवास चालू केला MPSCचा, कारण घरचे कुठेतरी एक प्रश्नात होते. माझे चुलते वगैरे डिपार्टमेंटमध्ये आहेत, म्हणजे ऑलरेडी त्यांनी MPSC केलेलं होतं, त्यामुळे घरचं एक वातावरण होतं. तुम्हाला आधीच MPSC माहिती होती म्हणून तुम्ही आधी ठरवलं? हो, अगोदर MPSC बद्दल माहित होतं, कारण चुलते PSI असल्यामुळं थोडं वातावरण घरी, कारण ती बघितलेलं जवळनं त्यांचा संघर्ष किंवा ते आता कुठल्या पदावर आहेत ते. त्यामुळे 2017ला ज्यावेळेस कोल्हापूरला ॲडमिशन झालं माझं गव्हर्नमेंट कॉलेज कोल्हापूरला, त्यानंतर मग मी सेकंड इयर पासूनच थोडा अभ्यास चालू केला. सेल्फ विकेंडचे क्लास लावलेले मी कोल्हापूरला असतानाच. आणि तिथून मग MPSCचे क्लास? हो, MPSCचे विकेंडचे. मग तिथून मी थोडा प्रवास चालू केला. पण म्हणजे त्यानंतर मग कोरोनाची फेज आली, त्यामुळे थोडा तिथं स्टॉप झाला माझा अभ्यास 4th इयरला वगैरे. मग पास आउट झाल्यानंतर थोडी फायनान्शियल घरची कंडिशन थोडी वीक होती. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर म्हणजे 2021ला मी पुण्यात आलो अभ्यास करायला. आणि मग कुठलेही काही क्लास वगैरे केले नाहीत मी. त्याच्यानंतर मग सेल्फच केला पूर्ण अभ्यास. पण म्हणजे ज्यावेळेस 2021ला पास आउट झालो त्यावेळेस STIची जी 2021ची जाहिरात होती ती 600 जागांची. मग त्यावेळेस माझा चांगला स्कोर आला, पहिल्याच अटेम्प्टमध्ये चांगला स्कोर आला. मग डिसाईड केलेलं की पहिल्या अटेम्प्टमध्ये येऊन कुठेतरी चांगली पोस्ट भेटेल आता, की लगेच, कारण जुना अभ्यास होता माझा अगोदरच. मग 2021ला ते अटेम्प्ट दिला, स्कोर पण चांगला आला कंबाईनला पहिला अटेम्प्ट असून पण सेकंड की आले आणि त्यात स्कोर एकदम, म्हणजे त्यावेळेस असं झालं की 9 कॅन्सल आणि 3 चेंज झाले 2021च्या कंबाईनला. तिथं माझे पूर्ण 5.7 मार्क कमी झाले आणि स्कोर मी सेकंड की बाहेर पडलो रिझल्टच्या. मग थोडं डिमोरलाइज झालो, कारण असं कधी बघितलं नव्हतं एवढं की एवढा अभ्यास करून आपल्याला अपयश बघावं लागेल. कारण 2021ला जी ॲग्रिकल्चरची ॲडव्हर्टाईज होती कंबाईन ग्रुपची, बाकीच्या ग्रुप सीच्या, ते सगळ्या प्रिलिम पास झालतो. पण कुठेतरी स्टेज व्हायचं, कारण जागा चांगल्या होत्या आणि स्टेज व्हायचं हे डोक्यात होतं. तिथून पुढं मग 2021ची पण जाहिरात गेली माझ्या हातून. 2022ला पण स्कोर सेकंड किनी थोडा कमी आला, थोडा कमी होता, त्यामुळे तिथं पण मग गेलं. PSIला चांगला जाहिरात होती. मग 2023ला मी डिसाईड केलं की 2021च्या आणि 22च्या मी ॲग्रिकल्चरच्या मेन्स दिलेला होता. म्हणजे असं पण अभ्यास करत नव्हतो. म्हणजे असं होतं की PSI आणि स्टेज व्हायचं आपल्याला, बाकी नको काय. मग 2023ला JPSC जाहिरात आली. मग त्यावेळेस असं वाटलं की हा डिस्क्रिप्टिव्ह चांगली संधी आपल्याला, आणि इथं सेकंड की तर नसणारच आहे, म्हणजे सेकंड की आपल्याला इथं बाहेर पडायचं काही संधी नाही आहे. स्कोर पण चांगला आला. मग त्यामुळे नंतर पूर्ण 8 महिने पूर्ण APSCचाच अभ्यास केला, म्हणजे दुसरा कुठलाही एक्झामचा अभ्यास नाही केला. आणि डिस्क्रिप्टिव्हला मी एक संधी म्हणून बघितलं
की इथं आपल्याला स्किल आहे आपलं, म्हणजे स्किल वापरून आपल्याला जास्त वापरण्याची संधी आहे आपल्याला. आणि त्याच्या आधी तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचा अनुभव पण नव्हता ना? डिस्क्रिप्टिव्हचा अनुभव नव्हता, म्हणजे पूर्ण मेंटॅलिटी ऑब्जेक्टिव्हसाठी झाली होती 2 वर्ष 21 आणि 22ची. मग ती थोडं मेंटॅलिटी करायला जड जात होतं, कारण ऑब्जेक्टिव्हचा पूर्ण अभ्यास शिफ्ट व्हायचा होता ऑब्जेक्टिव्हवरून, आणि सिलेबस पण वेगळा होता. फूड सेफ्टी ऑफिसरला हा सिलेबस डिस्क्रिप्टिव्हचा आणि ज्याचा इतिहास भूगोल काही मेन्सला काही संबंध नव्हता. त्यामुळे थोडी मेंटॅलिटी होत नव्हती. पण तिचं रिग्रेट होतं माझं की 2021-22ला ॲग्रिकल्चर केलं नाही मी. मेन्सला म्हणजे भरपूर प्रिलिमला स्कोर होता, पण करत नव्हतो अभ्यास. त्यामुळे वाटलं की ही एक मोठी संधी आहे. आणि त्याच वेळेस असं झालं की म्हणजे आजोबा माझे एक्सपायर झाले. मग आजोबांचं एक स्वप्न होतं की म्हणजे आपल्या नातूनी एक मोठ्या पदावर जावं. मग ते एक रिग्रेट होतं की 2021-22ला मला काय करता नाही आलं. ॲग्रिकल्चर चांगल्या पोस्ट होत्या किंवा PSIला मी सेकंड किन बाहेर पडलो. मग म्हणलं आता 23ला चांगली संधी आहे आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याची माझ्याकडे एक चांगली संधी आहे आता. आणि म्हणजे जरी अपयश आलं असतं 2023ला, तरी पण 2023 म्हणजे अगोदर 2023 पासून राज्यसेवा होणार होती, ती 2 वर्ष एक्सटेंड झाली. मग म्हणलं की 2025 पासून मला त्या आणखी सोपं जाईल ते 2023ला जर मी फूड सेफ्टी ऑफिसर केलं तर. त्या दृष्टीने मी तो डिसिजन घेतलेला. बरं, पण मग आता डिस्क्रिप्टिव्ह ठीक आहे, तुम्ही मानसिकता केली, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न ऍक्सेप्ट करायचा आहे आणि पेपर द्यायचा आहे. कशा पद्धतीने तयारी केली? कारण तुमच्यासाठी जसं सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी नवीन आहे, ते तुमच्यासाठी पण नवीन होतं. डिस्क्रिप्टिव्हसाठीचा प्रथम मी सिलेबस बघितला, आणि सिलेबसमध्ये केमिस्ट्री आणि फूडचा सिलेबस होता. आणि जो की फूडचा जो सिलेबस होता ना, तो जवळपास आमचा थोडाफार ॲग्रिकल्चरला को रिलेटेड होता. त्यामुळे असं एक होतं की मी कव्हर करू शकेल. मी अगोदर ज्यावेळेस हा डिसिजन घ्यायचा होता त्यावेळेस मी अगोदरच सिलेबस बघितलेला होता ॲग्रिकल्चर फूड सेफ्टी ऑफिसरचा. त्यामुळे की कळलं की मला मी इथं माझं स्किल आहे, मला ॲग्रिकल्चरचा को रिलेटेड होते सिलेबस. आणि जे मला सिनियर होते प्रथमेश माने, त्यांचं केमिस्ट्री चांगलं होतं. मग मला एक होतं की ते मला पॅरलली अभ्यास करायला सोबत असणार आहे, त्यामुळे मग मी करू शकतो चांगल्या रीतीने अभ्यास. मग सिलेबस बघितल्यानंतर मी म्हणजे क्लास स्वप्नील पाटील सर आहेत त्यांना भेटलो जाऊन. आणि मग म्हणजे त्यांनी क्लास चालू केल्यानंतर मग सरांना थोडं मनात धाकधूक होती की पहिलीच एक्झाम आहे, मी करू शकेल का नाही, डिस्क्रिप्टिव्ह थोडं अवघड असते, शिफ्ट करतोय मी इकडं. मग स्वप्नील पाटील सर म्हणले तू डिसिजन घे, 50% शेअर जिंकलेली आहे. मग तिथून पुढं मग मी तो डिसिजन घेतला, कारण तो डिसिजन घेणंच चॅलेंजिंग होतं, कारण तो सिलेबस नंतर कधी येणार नव्हता. आता ऍडव्हर्टाईज येईल माहित नाही कधी येईल ते, आणि सिलेबस पण डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे थोडं भीती वाटत होती मनात. ऑलरेडी UPSC वाले कॉम्पिटिशनला होते. मग स्वप्नील पाटील सर म्हटल्यानुसार मी थोडं एक महिनाभर सस्टेन केलं की स्वतःला मोटिवेट ठेवत गेलो की नाही करू शकतोय, होऊ शकतंय. त्यानुसार मग सिलेबस बुक्स मिळवून, म्हणजे असा संघर्ष होता की बुक पण नव्हते आम्हाला, कारण पहिल्यांदाच एक्झाम होती. मग थोडं बुक वगैरे मिळवण्याचं, नेटवरून रिसर्च करण्याचं बघितलं, ChatGPT वापरून बघितलं. आणि मग थोडं प्रवास करत गेलो की नंतर मग 1-2 महिन्यानंतर ते पूर्ण पॅरलल झालं होते सिलेबसला. नाही, पण मग ते सिलेबस तुम्ही स्वतःच डेव्हलप केला? सिलेबस डिकोड केला पहिल्यांदा. मटेरियल त्याचं? हो, पहिल्यांदा मटेरियल एक महिनाभर आम्हाला मटेरियल भेटलंच नाही. 1-1.5 महिना आम्हाला काहीच भेटत नव्हतं. स्वतः आम्ही ChatGPT, मग एक बुक आलेले सरकडे सरांचं बुक होतं, ते बुक रेफर करत होतो. पण मग पॅरलली ChatGPT, इंटरनेट, युनिव्हर्सिटीच्या नोट्स असतील, आम्ही ते बघत होतो. आणि तिथून सिलेबस कुठेतरी काय करता येते का 1-1.5 महिना. म्हणजे असं होतं की फक्त ह्या प्रोसेसमध्ये जायचं आपल्याला. एक सिलेबस थोडा ओरिएंट झाला की मग मला ते सोपं जाईल, हे माइंडसेट डोक्यात होता फक्त. हे रायटिंगची प्रॅक्टिस वगैरे कशी केली? पहिले 1-2 महिने आम्हाला समजूनच घ्यायला गेले, 1-2 महिने. त्यानंतर मग किती वेळ भेटला होता मेन्ससाठी? मेन्ससाठी आम्हाला पहिला म्हणजे 5 महिन्याचा वेळ होता, पण काही कारणास्तव एक्झाम 3 महिने एक्सटेंड झाली. पूर्ण असा 8 महिने आम्हाला एक सफिशियंट, म्हणजे ज्यात आम्ही पूर्ण आम्हाला अभ्यास करता आला, असा 8 महिने आम्हाला पूर्ण वेळ भेटला. मग कशा पद्धतीने रिटर्नची तयारी केली? मग त्या 8 महिन्यामध्ये आम्ही पहिले 2-3 महिने स्वतःला सिलेबस ओरिएंट होऊन दिला किंवा पाठांतर. कारण ऑब्जेक्टिव्ह मध्ये आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये हाच एक फरक आहे की ऑब्जेक्टिव्ह मध्ये 4 पर्याय आपल्याला पुढे असतात आणि डिस्क्रिप्टिव्ह मध्ये ते नसतात. म्हणजे आपल्याला पूर्ण पाठांतरच असलं पाहिजे, रायटिंग स्किल आपल्याकडे असले पाहिजे, म्हणजे पाठांतर ते आपल्या पेपरमध्ये उतरलं पाहिजे. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट की स्पीड पाहिजे. ह्या तिन्ही पॅरलली गोष्ट करण्यासाठी पहिलं मेन म्हणजे प्रथम जर काय करायचं असेल डिस्क्रिप्टिव्ह मध्ये, तर ते होतं की पाठांतर चांगलं पाहिजे होतं, कारण टेक्निकलला थोडं पाठांतरच लागतं टेक्निकल एक्झामसाठीचं. मग पहिल्यांदा 2-3 महिने आम्ही पाठांतरावर भर दिला. मग 2-3 महिने झाल्यानंतर मग थोडं सिलेबसला आम्ही ओरिएंट झालो, म्हणजे रिकॉल व्हायला लागला आम्हाला जे पाठ केलंय. मग ते थोडं वेळ लावून सोडवणं, दररोज एक 5 क्वेश्चन तयार करणं. म्हणजे आमचा एक डिस्कशनचा ग्रुप होता, मग त्यामध्ये आम्ही क्वेश्चन तयार करायचो. म्हणजे आज आम्ही वाटून घ्यायचो की उद्या ह्या चॅप्टरवर आपल्याला 5 क्वेश्चन तयार करायचे. मग ते चॅप्टर आम्ही आज रीड करायचो. उद्या मग आमच्या ग्रुपमधले एकाने कोणीतरी ते 5 क्वेश्चन काढायचे, ते आम्ही ग्रुप केलेला त्यामध्ये टाकायचो. आणि मग त्याच्यावर 5 क्वेश्चन आम्ही एक पूर्ण म्हणजे लिहायचो, पूर्ण ते क्वेश्चन टाइम लावून. म्हणजे टाइम स्पीड हा डिस्क्रिप्टिव्हला खूप महत्वाचा आहे, त्यामुळे टाइम लावून आम्ही तो लिहायचो आणि एकमेकाला चेकिंग करायला द्यायचो. त्यामुळे असं झालं की ग्रुप डिस्कशननी आम्हाला इतका फायदा झाला की
आम्ही एकमेकाची चुका आम्हाला अगोदर समजायच्या की कुणी कसं लिहिलं, कारण आम्ही 3-4 जण होतो आम्ही, तर त्या 3-4 जणांत आम्हाला अगोदरच करायचं की कुठलं आन्सर कशा पद्धतीने लिहिलं पाहिजे, आपलं काय राहतंय, म्हणजे कसं चांगल्या प्रमाणात आन्सर लिहिलं पाहिजे हे आम्हाला अगोदर समजायचं त्याच्यामुळे. बरोबर. पण आता तुम्ही पूर्व परीक्षा जी दिली हो ती जनरल प्रत्येक जण ती परीक्षेत देत होता. हो तो सिलेबस पूर्ण वेगळा होता हो आणि मुख्य परीक्षा पूर्ण वेगळी. मग हे स्विच करायला अडचण नाही? अडचण आली ती, पण तेच की पहिला आम्ही मनाची तयारी करत होतो की आपल्याला फेस करायचं, कारण ही एक संधी म्हणून बघितलं आम्ही, ह्याला एक चॅलेंज म्हणून नाही बघितलं, एक संधी म्हणून बघितलं की 200 जागा येतं आणि चांगली पोस्ट आहे, गॅझेटेड पोस्ट आहे, क्लास 1च्या पण जागा होत्या आणि ह्यात जर आपल्याला सक्सेस झालं तर जुनं जे रिग्रेट आहे ते भरून काढण्याचं हीच एक आपल्याला संधी मोठी 2021-22 ॲग्रिकल्चर न केलेलं, कारण 2023ला ॲग्रिकल्चरची जाहिरात नव्हती. मग हीच एक जाहिरात होती की जी आमच्या सिलेबसला आणि ग्रॅज्युएशनला मॅच करणारी जाहिरात होती. मग ती एक आम्ही संधी म्हणून बघितलं आणि त्यामुळे मग ती मीडियम कुठलं होतं मुख्य परीक्षेचं? इंग्लिशमधून. म्हणजे पूर्व परीक्षेला तुम्ही मराठीत अभ्यास हो. केला, मुख्य परीक्षेला सगळंच म्हणजे पूर्ण परीक्षा पद्धतीच बदललेली होती. वेगळं होतं पूर्ण. पण तेच जीएचा अभ्यास कंबाईन केल्यामुळे किंवा जुनी राज्यसेवा केल्यामुळे जीएचा चांगला अभ्यास होता. हे पूर्वला काही अडचणच आली नाही, म्हणजे आम्हाला असं होतं की फूड सेफ्टी ऑफिसरची तरी पूर्व मी 100% प्री क्वालिफाईज होईल, जे एक्झाम देण्या अगोदर थोडा कॉन्फिडन्स होताच की मी पूर्वला मला काही एवढी अडचण येणार नाही, त्यामुळे पूर्व एक्झाम एक कॉन्फिडन्सली दिली आणि स्कोर पण चांगला आला, त्यामुळे मेन्सला दुसऱ्या दिवशीपासूनच आम्ही तयारी चालू केली. मेन्सचा पहिला पेपर होता जो तुम्हाला लिहायचा होता. हो. पहिली वेळ होती. एमपीएससीची देखील 2012 नंतरची ही पहिलीच वेळ होती. कशा पद्धतीने काय अनुभव होते पहिल्या दिवशीचे? म्हणजे असं होतं की ज्यावेळेस म्हणजे ह्या प्रोसेस सुरुवात केली ना की प्रत्येक वेळेस मनात शंका येते की मी वेगळंच काहीतरी करायला लागलोय, मी एकटंच का करतोय असं काय, कारण हिस्ट्री जॉग्राफी असं सब्जेक्ट सतत करायची सवय लागलेली. आणि 2023ला असं होतं की सरसेवेच्या भरपूर जाहिरात होत्या, म्हणजे तलाठी भरती असेल, नगर परिषद, आणि सगळे मित्र माझे ते करायचे आणि मी एकटाच असं काहीतरी फूड सेफ्टी ऑफिसर, मेन्स, रिटर्न एक्झाम, म्हणजे असं प्रत्येक वेळेस वाटायचं की मी चुकीच्या ट्रॅकवर चाललोय का, आणि माहित नव्हतं की ह्याच्यानंतर जाहिरात कधी येणार. मग त्याच्यामुळे मी मनाला स्टेबलच करत होतो की नाही, मला जर ही पोस्ट भेटली तर मला जी काय आता मला वाटतंय की मी वेगळं काहीतरी करतोय ते कुठेतरी स्टॉप होईल आणि मला असं कुठेतरी स्टेबल एक माइंडसेट होईल माझा तयार. त्यामुळं असं कधी मनात येऊन दिलं नाही, कधी वाटायचं की एक चांगली पोस्ट आहे आणि मी काहीतरी वेगळं करतोय. मला असं होतं की हे कर नाही तर मारा सिच्युएशन आहे ह्या पोस्टमध्ये. मग ह्याच माइंडसेटनी जास्त अभ्यास झाला, उलट की जास्त डिस्क्रिप्टली अभ्यास केला मी ह्या पोस्टसाठी. मग त्यामुळे ज्या दिवशी रिझल्ट आला, फायनल रिझल्ट, काय सिच्युएशन होती त्यावेळेस? म्हणजे आमचा फायनल रिझल्ट भरपूर आम्हाला वेट करावा लागला. मेन्स दिलेल्यापासून 8 महिने आमचे, 1 वर्ष जवळपास आमचं रिझल्टला गेलं. कसं गेलं ते वर्ष? म्हणजे असं होतं की अगोदरच कुठेतरी माहित होतं पेपर चांगला गेला, त्यामुळे अगोदर माहित होतं की सिलेक्शन होईल. पण असं होतं की डिस्क्रिप्ट असल्यामुळे फुल असं कॉन्फिडन्सली सांगता येत नव्हतं, कारण ऑब्जेक्टिव्हला स्कोर तुम्हाला अगोदरच कळतो आणि डिस्क्रिप्टिव्हला असं होतं की ज्यावेळेस इंटरव्ह्यू दिल्यानंतर ज्यावेळेस पीडीएफ येईल फायनल GML जनरल मेरिट लिस्ट, त्यावेळेसच कळणार होतं की माझं सिलेक्शन झालंय की नाही. त्यामुळे ती एक भीती सारखी असायची की मी जर सांगितलं, म्हणजे असं घरी पण पप्पांना मी सांगताना म्हणायचो की पप्पा होईल, पण 90% माझ्या हातात होतं, 10% थोडं आता रिझल्ट नंतरच कळून मी काय केलंय काय नाही, कारण डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे काहीच अंदाज येत नव्हता, फक्त एक कॉन्फिडन्स होता. मग ज्यावेळेस 16 जानेवारीला आमची GML लागायची शक्यता वाढत होती, कारण त्या दिवशी इंटरव्ह्यू संपणार होते आणि पण कोर्ट केस असल्यामुळे थोडं 5 दिवस एक्सटेंड गेलं. पण ते खरं म्हणजे त्या वर्षाच्या प्रोसेसपेक्षा ती 5 दिवस लय वाईट गेले आमचे, की 5 दिवसात दररोज आज लागेल, आज दुपारी येईल, संध्याकाळी, असं दररोज चालायचं की आज लागेल, उद्या लागेल. आणि ते 16 नंतर 21 तारखेला 21 जानेवारीला निकाल लागला. त्या दिवशी पण असं होतं की संध्याकाळी 6 पर्यंत वाटत होतं की लागेल, 6 नंतर काही 5-10 मिनिट आणि रिझल्ट आला नाही. म्हणजे असं होतं की अपलोडिंग सेक्शनला गेले असं काहीतरी कळायचं आम्हाला, आताच येईल, 2 मिनिटात येईल रिझल्ट आणि होईल. मग नंतर 16 त्या दिवशी 21 तारखेला 6:17 समथिंग रिझल्ट आला. आणि म्हणजे असं होतं की मी इतकं भेट होतो की माझा हात तरी कापत होतो. मित्रांनी तो व्हिडिओ पण काढलेला आणि मग मी ओपनच नाही, म्हणजे माझ्याकडे मोबाईल दिलाच नव्हता मित्रांनी, त्याच्यामुळे मग मित्रांनी ओपन केला. माझ्याबरोबर शैलेश आणि ऋषिकेश म्हणून माझे मित्र होते, ते कंटिन्यू 5 दिवस माझ्याजवळ यायचे. तिथं नऱ्यात मी राहत होतो, तर माझ्याकडे यायचे, ते रिझल्ट बघायचे, रिझल्टची वाट बघायचे, पण रिझल्ट काही लागत नव्हता. मग त्या दिवशी रिझल्ट त्यांनी ओपन केला, माझं नाव सर्च केलं, मग कळलं की सिलेक्शन झाले. मग अक्षरशः म्हणजे असं झालं की जिंकलो आपण, ह्यातनं सुटलो, म्हणजे एकदाच ह्या प्रवासातनं सुटलो. मग पहिला फोन ॲज युज्युअल की पप्पांना फोन केला. मग पप्पांनी रानात होते, पप्पा शेतात होते. मग पप्पांनी फोन उचलला आणि मी फोन उचलल्या, पप्पा म्हणजे अधिकारी झालो मी एवढंच बोललो आणि मी रडायला लागलो. मग पप्पा म्हणत होते की रडतोय कशाला, अधिकारी झालाय की, रड नको आता, असं तसं झालं. पप्पा त्यावेळेस फोनवर काही रडले नाहीत, मला धीर देत होते पप्पा की म्हणजे बरं चांगलं झालं, बाबांचं स्वप्न म्हणजे साकार झालं, बाबांचं स्वप्न होतं माझं. मग त्याच्यानंतर मी 5-10 मिनिटं फोनवर रडत होतो. मग पप्पा घरी गेले
आणि म्हणजे मला तो नंतर सांगितलं मला पप्पांनी की असं झालं. मग घरी गेले पप्पा, आईला हाक मारली पप्पांनी. मग आई आली जवळ. मग पप्पांच्या डोळ्यात पाणी चालू झालं. मग आई म्हणत होती रडताय कशाला, म्हणजे आईला माहित होतं पप्पांना की रिझल्ट येणार आहे, आज उद्या येईल, आज उद्या येईल. मग आईला असं कळना की रिझल्ट गेलाय की आलाय, म्हणजे असं थोडं कन्फ्युजन झालं आईला. मग पप्पांनी एकच सांगितलं की आपलं पोरगा अधिकारी झालंय पण आपल्याकडे तो पडवायला पण पैसे नाहीत. मग तिथं आई थोडं घरची रडायला लागली. मग त्याच्यानंतर मग आईला कॉलवर बोललो मी. पप्पाने तिथं घरी आईकडे गेल्यानंतर कॉल केला. मग आई रडली, मी पण रडलो. म्हणजे दाजींना फोन केला मी, म्हणजे दिदीला फोन केला. सगळे रडत होतो, म्हणजे असं होतं मी अर्धा तास रडतच होतो. असं म्हणजे पूर्ण या प्रवासात कुठंतरी म्हणजे बाबांची पण आठवण होती पॅरलली, कारण बाबांचं स्वप्न होतं पण आज कुठेतरी बाबा म्हणजे माझ्या ह्या प्रवासात नंतर म्हणजे सक्सेसमध्ये नाहीत. बाबांनी स्वप्न बघितलेलं पण ते आता कुठेतरी यशस्वी झालो पण बाबा सोबत नाहीत माझ्या. ती एक खंत सारखी मनात राहील. कारण कुठलंही कुटुंब असो त्यांचं म्हणजे आयुष्याचं एकच ध्येय असतं की आपला मुलगा, आपलं पाल्य कुठेतरी मोठ्या पदावर जावं किंवा यशस्वी व्हावं. आणि ते पाहिल्यानंतर अर्थातच आनंदाश्रू येणं हे साहजिकच आहे, कारण याच्यापेक्षा मोठा आनंद त्यांच्या आयुष्यात कुठलाच असू शकत नाही. काय म्हणजे आई वडील काय करत होते? माझे आई वडील शेतीच करतात. कशी कोरडवाहू की नाही, 3 एकर आमची बागायत शेती आहे. शेतीच म्हणजे असं कुटुंब एकच म्हणजे पूर्ण शेतीवर डिपेंड आहे. मग कधी मध्ये पप्पा ड्रायव्हिंग वगैरे करतात. ओके. आणि अभ्यास कुठे केला तुम्ही सगळं? मी अभ्यास म्हणजे मी एपीएससी आहे पूर्ण पुण्यामध्येच केला. तर मला एक सांगा की ज्यावेळेस तुम्ही तयारी करत होते कसं शेड्यूल असायचं तुमचं? कारण सुरुवातीला तर तुम्ही पूर्वपरीक्षा म्हणजे जनरल प्रत्येक विद्यार्थी करत होता तसाच अभ्यास केला असेल. नंतर मुख्य परीक्षेला तुमचं पूर्ण पॅटर्नच बदलला. कसं शेड्यूल कसं असायचं किंवा कशा पद्धतीने अभ्यास करायचा? मुख्यला मी क्लास लावलेला, त्यामुळे क्लासचं पण शेड्यूल असायचं माझं. ऑनलाईन क्लास होते माझे. मग मी सकाळी असं म्हणजे माझं रिजिड शेड्यूल नसायचं, मी फ्लेक्झिबल शेड्यूल ठेवायचो, कारण ते मला असं वेळेत बांधून मला अभ्यास जमत नसायचा. मग सकाळी 8-8:30 वाजता मी लायब्ररीत जायचो. तिथून पुढे मग सकाळी सेशनमध्ये मोबाईल नेत नसतो लायब्ररीत, म्हणजे दिवसातून फक्त एक टाइमच मी मोबाईल लायब्ररीत न्यायचो. सकाळी सेशनला जर मी मोबाईल नाही नेला तर संध्याकाळी न्यायचो, किंवा संध्याकाळी नेला तर सकाळी नाही न्यायचो, असं करायचो. मग ज्यावेळी सकाळी जायचो त्यावेळेस फ्रेशमध्ये मग मला, कारण पाठांतरच करावं लागणार होतं, डिस्क्रिप्टिव्ह एक्झामला पाठांतरच महत्वाचं आहे. त्यामुळे सकाळी मी गेल्यानंतर पूर्ण रिडिंगवरच भर असायचा माझा. दुपारीपर्यंत रिडिंगच करायचो. त्याच्यानंतर जेवण करून थोडं आराम करायचो आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी लेक्चर बघायचो मी. दिवसाचे जे काही लेक्चर येतील सकाळचे मग ते लेक्चर बघायचो. आणि संध्याकाळी जे काही केले, सकाळचं जे काही केले मी, वाचन केले किंवा रिडिंग केली, ते संध्याकाळी मग रिकॉल करायचो. किंवा रायटिंग पण, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह एक्झामला रायटिंग पण महत्वाची. तर रायटिंगसाठीचा थोडा वेळ संध्याकाळी द्यायचो मी. जे काय आज वाचले ते आठवतंय का, रिकॉल होतंय का, असं पूर्ण प्रवास केला. शेवट ज्यावेळेस 2-3 महिने राहिले, कारण आम्हाला असं होतं की डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम 2 पेपर होते 3-3 तासाचे, असं 6 तास लिहावं लागत होतं दिवसाला. मग ते एक माइंडसेट होतं की मला जर दुपारी लिहायचं म्हणजे पूर्ण दिवसभर लिहायचं, तर मला दुपारची कुठेतरी झोप, आराम थोडा जरा अर्धा तास मी आराम करायचो, अर्धा-पाऊण तास. मग ती पण मला बंद करावं लागेल. मग शेवटच्या 2-3 महिन्यात ते मी बंद केली. दिवाळीनंतर 3 महिन्यात मी दुपारी पण झोप घ्यायची बंद केली, कारण ती तयारी असावी मनाची, त्यामुळे मी बंद केली. हेच शेड्यूल कंटिन्यू ठेवलं की थोडा वेळ रायटिंग करणं, थोडा वेळ रिडिंग करणं आणि लेक्चर बघून. नक्की. आता हे जे फूड सेफ्टी ऑफिसर आहे, काय सिलेबस काय असतो नक्की? फूड सेफ्टी ऑफिसरला ही मेन्स ही 400 मार्काची आहे. 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 मध्ये केमिस्ट्री आणि बायोकेमिस्ट्री हा सब्जेक्ट आहे, आणि पेपर 2ला फूड रिलेटेड म्हणजे फूड प्रोसेसिंग पार्ट आहे फूडचा, आणि ऍक्ट आहे तो पूर्ण सिलेबस. आणि ते पेपरला म्हणजे स्पीड मॅटर करते, बाकी डिस्क्रिप्टिव्ह सिलेबस असं काय वेगळं नाही काय. ओके. आता सगळ्या गोष्टी झाल्या, तुम्ही अधिकारी झाला, बरेच जण तयारी करत असतात स्पर्धा परीक्षेची. तुम्हाला आता विचारणारे पण असतील कशा पद्धतीने अभ्यास करू, काय करू. नक्की स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना चुका कुठल्या करतात मुलं? चुका मला असं जाणवलं की रिव्हिजन जास्त गरजेची, म्हणजे हा डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये तरी जास्त रिव्हिजन गरजेची. रिव्हिजन, आणि ते आपल्याला रिकॉल होतंय का, म्हणजे मी 10 दिवसापूर्वी जे काय वाचलंय ते मला आता आठवतंय का. आणि दुसरी एक गोष्ट की नोट्स, म्हणजे मला ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त जर कन्व्हिनियंट झालं ती मी काढलेल्या नोट्स. म्हणजे मी असं होतं की एवढ्या शॉर्ट नोट्स, म्हणजे मायक्रो नोट्स मी तयार केलेल्या होत्या की माझी शेवट म्हणजे ज्यावेळेस एक्झाम होती माझी 10 फेब्रुवारीला, त्यावेळेस माझ्या शेवटच्या एका महिन्यात माझी इतके रिव्हिजन, म्हणजे जवळपास मी 3-4 दिवसाला माझा एक पेपरची रिव्हिजन व्हायचीच, कारण मी स्वतः हँड रिटन नोट्स काढलेल्या होत्या. आणि त्याची ज्यावेळेस आपण स्वतःच्या नोट्स काढतो ना त्यावेळेस रिव्हिजन आपली फास्ट होती, आणि हाताखालून पण सिलेबस गेलेला असतो पूर्ण. त्याच्यामुळे मला वाटतं की रिव्हिजन करणं, पॅरलली नोट्स काढणं, आणि त्यानंतर मग रायटिंग करणं. आणि टेस्ट सिरीज एक खूप महत्वाचा फॅक्टर आहे ह्यामध्ये.
म्हणजे मी ज्यावेळेस फायनल एक्झाम देणार होतो 10 फेब्रुवारीची, त्याच्या अगोदर 7-8 टेस्ट सिरीज म्हणजे आम्ही क्लासच्या 5 आणि स्वतः आम्ही तयार केलेला. आमचा ग्रुप होता ना, त्यामध्ये आम्ही 4 जण होतो. त्याने आम्ही स्वतः टेस्ट सिरीज तयार केलेल्या होत्या. त्या टेस्ट सिरीज दिलेल्या आम्ही. अशा 7-8 टेस्ट सिरीज आम्ही दिलेल्या. त्यामुळे आम्हाला ज्यावेळेस फायनल एक्झाम होती, त्याच्या अगोदरच आम्हाला कळलेलं की आमच्या चुका काय होतात. ज्यावेळेस पहिला पेपर दिला त्यावेळेस माझे 2-3 क्वेश्चन लिहायचे राहिलेले. नंतर काय लागले की माझा स्पीड कमी पडतोय. मग त्या दृष्टीने आम्ही तयारी चालू केली. अच्छा, तुम्ही बोलताना 2-3 वेळा ग्रुपचा उल्लेख केला हो. की तुम्ही ग्रुप स्टडी करत होते. हो. कशा पद्धतीने असेल? कारण ग्रुप आम्ही पाहतो की आता काही ग्रुप असे असतात की 10-10, 15-15 जणांचे, 20-20 जणांचे ग्रुप पण असतात की ते डिस्कशनला बसलेले असतात. तुम्ही काय करत होते? आम्ही 4 जणांचा, आमचा 4-5 जणांचा ग्रुप होता. नम्रता दिदी होत्या, प्रथमेश सर होते. आणि मग आम्ही असं होतं की आम्ही सिलेबस वाटून घ्यायचो. म्हणजे आता प्रथमेश सरांचा केमिस्ट्री चांगला होता, तर मग ते आम्हाला केमिस्ट्री सांगायचं. म्हणजे मला काही शंका वाटली केमिस्ट्रीमध्ये काय किंवा येत नसेल मला काय, तर मी त्यांना विचारायचो केमिस्ट्रीबद्दल. बाकी मी काय म्हणजे मला थोडं फूडमध्ये चांगलं जमत होतं, तर मी त्यांना फूडचं सांगायचो. नम्रता दिदी होत्या, तर त्यांनी ॲग्रिकल्चरचा इंटरव्ह्यू दिलेला होता ऑलरेडी एक. तर मग आम्ही इंटरव्ह्यूला आम्हाला पहिला इंटरव्ह्यू होता, माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता. तर त्यांचा अनुभव मला तिथं कामी आला. इंटरव्ह्यूला कसं फेस केलं पाहिजे, कुठल्या गोष्टीवर फोकस केला पाहिजे, कुठल्या गोष्टींची माहिती आपण काढली पाहिजे. मग त्यामुळे त्यांचा इंटरव्ह्यूचा आम्हाला फायदा झाला. आणि बाकी इन प्रोसेस आम्हाला असं होतं की आम्ही क्वेश्चन काढायचो अगोदर. दुसऱ्या दिवशी तेच सांगितलं की आम्ही त्याच्यावर रायटिंग करायचो आणि डिस्कशन पण करायचो आम्ही की ह्या सिलेबसला एवढंच करा किंवा इथे ही इम्पॉर्टंट आहे. असं पूर्ण आम्ही ग्रुप डिस्कशनचा पूर्ण फायदा केला. त्यावेळेस आम्ही दुसरं काय डिस्कशन करतच नसायचो. असं ज्यावेळेस आम्हाला असं वाटतं की बोर होईल किंवा काय, आम्ही एकत्र येऊन असं थोडं टाइमपास पण करायचो. पण ज्यावेळेस आम्ही अभ्यासाचं बोलायचो त्यावेळेस आम्ही इतर काही कुठल्याही गोष्टीला काय बोलत नसायचो. मला या सगळ्या ग्रुप कसा असला पाहिजे? ग्रुप 4-5 जणांचाच असावा. म्हणजे जास्त मला असं वाटतं की आमचा 4-5 जणांचाच ग्रुप होता आणि तो सफिशियंट आहे की त्यात चांगल्या प्रकारचं इफेक्टिव्ह डिस्कशन होतं आणि एकमेकाला समजून. म्हणजे असं होतं की ग्रुपचा आणखी एक फायदा म्हणजे जे अभ्यासाव्यतिरिक्त आहे की कधी कधी मला टेन्शन यायचं की होईल का नाही किंवा काय, मग ते मला धीर द्यायचे की नाही तुझं एवढं चांगलं आहे, तू एवढं रायटिंग प्रॅक्टिस केली, तुझं अक्षर असं आहे तसं आहे किंवा तुझा कंटेंट चांगला आहे. मग ते पॉझिटिव्ह सांगायचे मला. ह्या प्रोसेसमध्ये ती एक महत्वाचं आहे ग्रुपचं की आपल्याला दुसऱ्यांनी मोटिवेट पण करणं गरजेचं आहे. कारण ह्या प्रोसेसमध्ये आई-वडील असे म्हणजे शिकलेले नव्हते, त्यामुळे ते फक्त मोटिवेट करायचे, पण अभ्यासाचं मोटिवेशन त्यांचं नव्हतं. असं बाकीचं असायचं तू कर, होईल नाही होईल काय नाही, तू करत राहा, फक्त कधी ना कधी यश भेटेलच आपल्याला. पण ह्या प्रोसेसमध्ये ज्या एपिसोडच्या प्रोसेसमध्ये त्या ग्रुपचा तो फायदा झाला मला की ते सांगत राहायचे मला माझ्या स्ट्रेंथ कुठल्यात काय, तर मग ते एक फायदा मला ग्रुपचा झाला जास्त. बरोबर. तुम्ही पुण्यात, आईवडील गावाकडे शेती करायचे, मग ह्या खर्च कसे भागवायचे पुण्यातला? म्हणजे खर्चाचं असं होतं की इकॉनॉमिकल कंडिशन डाऊनच होती आमची. म्हणजे कर्ज वगैरे ऑलरेडी आहे आमच्यावर. त्यामुळे पप्पांनी असं कधी मला फील करून दिलं नाही. म्हणजे असं मला परिस्थितीचं कधी काय एवढं वाटलंच नाही, वाटून दिलं नाही पप्पांनी की कुठं आहे म्हणजे व्याजाने काढ, कुठनं काढ, असं मला पैसे दिले. आणि बाकी म्हणजे असं एक सिच्युएशन आली की पप्पांनी म्हणजे असं थोडं फायनान्शियल खूपच डाऊन झालं. म्हणजे आईचा आजार पण भरपूर होतं. 3-4 वर्ष म्हणजे माझ्या आईचं आजार पण होतं आणि दिदीचं लग्न पण झालेलं. त्यामुळं एकदम तो खर्च आणि माझा पुण्यात राहण्याचा खर्च एकदम वाढलेला. त्यामुळे मग असं झालं की पप्पांनी एक जमीन विकाय काढलेली. मला एका सिनियरांचा कॉल आला की कशी म्हणजे जमीन तुमची विकाय काढली वगैरे, पप्पांना विचार किती रुपयाला आहे काय. त्यावेळेस मला समजलं, म्हणजे पप्पांनी मला वाटते कल्पना दिली होती की जमीन विकाय काढली. मग ती मला समजलं. मग ते त्यावेळेस मला असं असतं की म्हणजे ज्यावेळेस तुमची लो फेज येते त्यावेळेस मला ते एक समजलं की नवीन व्यक्ती आयुष्यात म्हणजे चांगल्या व्यक्ती आयुष्यात येतात. तसं मला ते एक दाजी माझ्या आयुष्यात आले म्हणजे आमच्या, की मग त्यांनी दाजींनी मला भरपूर हेल्प केली. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये सगळ्यात जास्त मला दाजींनी म्हणजे इकॉनॉमिकली, मेंटली पूर्ण म्हणजे मला एक दाजी माझ्यासाठी एक दाजीनच म्हणजे दाजी म्हणून नाही तर एक भाऊ म्हणूनच मला मोठा भाऊ म्हणूनच मला या प्रोसेसमध्ये होते. आणि ज्यावेळेस रिझल्ट लागला, मी तुम्हाला सांगितलं जसं की रिझल्ट लागल्यानंतर मी दाजींना पण फोन केला कारण ते माझ्यासाठी खूप महत्वाचा रोल होता त्यांचा. तर मग म्हणजे असं होतं की दाजी बँकेमध्ये जॉबला आहेत माझे दाजी. तर तिथं दाजी बँकेत रडत होते. म्हणजे रिझल्ट लागला, मी म्हणलं दाजी मी साहेब झालो. दाजी बँकेत असताना रडत होते. म्हणजे असं एक वाटलं की असं मला दाजी भेटला की म्हणजे मेहण्यासाठी रडतोय. बरोबर. म्हणजे अर्थातच तुमचं शिक्षण, तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी की वडिलांची जी खरी प्रॉपर्टी होती ती सुद्धा विक्रेल त्यांनी काढली, परंतु तुम्ही ते होऊन दिलं नाही. आज तुम्ही यशस्वी झालात. अर्थातचा त्या गोष्टींची आता गरज पण नसणार आहे कुठल्या काही. आणि खरं तर तुमच्या यशामध्ये खरं तर तुमच्या दाजींचा, तुमच्या आईवडिलांचा सगळ्यात मोठा वाटा असणार आहे. जे नवीन विद्यार्थी येतात, बऱ्यापैकी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची हीच परिस्थिती असते. सर्वसामान्य कुटुंबातलेच विद्यार्थी असतात, बऱ्यापैकी तेच गोष्टी प्रत्येकाच्या नशिबी आलेल्या असतात.
परंतु ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी, लवकर यश मिळवण्यासाठी हे नवीन जे विद्यार्थी अभ्यासाला येतात त्यांनी कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे, जेणेकरून अर्थात तुमच्या चुकांवरून म्हणा किंवा तुम्ही जे अनुभवलंय, जे पाहिलंय, जी स्पर्धा परीक्षा पाहिली, त्याच्यावर काय सांगाल तुम्ही की नवीन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे? नवीन विद्यार्थ्यांना मला एवढंच वाटतं की म्हणजे मी जे काही चुका केल्या की तुमचा स्कोप कुठे म्हणजे बघा, की मला कळलं की ज्यावेळेस मी कंबाईनची एक्झाम दिल्या किंवा राज्यसेवेच्या एक्झाम दिल्या त्यावेळेस मला कळत होतं की कुठेतरी मला स्पीड माझा कमी पडतोय, जी कंबाईनला लागतो स्पीड कमी वेळेत जास्त म्हणजे 100 क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचा, तिथं मला थोडं वाटत होतं की इथं मला कमी पडतोय मी. आणि दुसरं एक वाटत होतं की कंबाईनला जो मॅथ्स आहे तो मला कुठेतरी वाटलं की वीक आहे, म्हणजे स्कोर येत नाही मला तिथं. ती ओव्हरकम करत होतो मी. त्यामुळे मला असं वाटलं की ज्यावेळेस फूड सेफ्टीची ऍडव्हर्टाईज आली त्यावेळेस मला असं दिसलं की ह्यात मी करू शकतोय चांगलं. तर असं मला वाटतं की नवीन विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे की माझा स्ट्रेंथ कुठे, म्हणजे जर टेक्निकल एक्झामला तुमचं जर ग्रॅज्युएशन म्हणजे ॲज अ इंजिनिअरिंग असेल किंवा ॲग्रिकल्चरवाला फील्डवाला असेल तर त्यांनी जर ग्रॅज्युएशन चांगलं असेल तर मग त्यांच्यासाठी त्याही पोस्ट चांगल्या आहेत. म्हणजे माझा एक हट्टच नडत होता की मी PSI होईल किंवा काय, त्यामुळे मला 2 वर्ष गेली एक्स्ट्रा. तर असं व्हेरिएबल असलं पाहिजे, एकच एक्झाम फोकस करा आणि तीच प्रोसेस पूर्ण. म्हणजे मी FSO करताना 8 महिने काहीच केलं नाही दुसरं, ज्यावेळेस भरपूर सरळ होता. तर एकाच टार्गेट करा, एकाच एक्झामला टार्गेट करा आणि तीच कंटिन्यू करा, म्हणजे त्यात कुठलीही एक्झाम दुसरी फोकस करून टाका. तर मला वाटतं की एकच एक्झाम टार्गेट केल्याने लवकर एज भेटेल. बरोबर. तुम्ही सुरुवातीला बोलत असताना सांगितलं की तुम्ही क्लासेस वगैरे केले होते. खरंच गरज असते क्लासेसची? क्लासेसची स्वतः सेल्फ कोण करू शकतो, परंतु पहिली डिस्क्रिप्टिव्ह असल्यामुळे आणि एकदम काहीच माहित नव्हतं, म्हणजे दिशाहीन भीती दिशाहीन होतो आणि त्याबद्दल काही शंका म्हणजे भरपूर डाऊट्स होते मनात. त्यामुळे एक वाटलं की क्लास असावा आपला. आणि असं होतं की मला रिस्क घ्यायची नाही आता ह्या पोस्टमध्ये, कारण ह्यानंतर ऍडव्हर्टाईज येईल का नाही मला माहित नव्हतं. आणि मग एक मेंटर असावा किंवा एक दिशा भेटावी आपल्याला, त्यामुळे मग मी क्लास जॉईन केला. आणि तुम्ही कोल्हापूरचे? हो. आणि कोल्हापूरमध्ये पण मी स्पर्धा परीक्षा? सोलापूर कॉलेज. अच्छा, सोलापूर. पण तुमचं कॉलेज, हो. शिक्षण कॉलेज कोल्हापूरला झालं. हो. कोल्हापूरला पण स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे भरपूर विद्यार्थी आहेत किंवा तिकडे लायब्ररी पण आहेत. हो. तुम्ही पुण्यात का आले? कोल्हापूरला मी करत होतो पॅरलल अभ्यास, पण तेच की मग पुण्यात राहून थोडं मला आणखी लवकर एज भेटेल. मला वाटलं की मी चांगला अभ्यास करू शकतो किंवा काय, आणि त्यात मला पॅरलली महाज्योतीची स्कॉलरशिप मिळालेली होती. त्यामुळे वाटलं की मी पुण्यात येऊन चांगला क्लास आणि मी अभ्यास करू, म्हणजे इकॉनॉमिकली पण स्टेबल होऊ शकतो थोडा त्या क्लासमुळे, म्हणजे स्कॉलरशिपमुळे. त्यामुळे पुण्यात याचा डिसिजन घेतला. बरं, जर समजा नसतं रिझल्ट आला तुमचा तर? नसता रिझल्ट आला तर मी पॅरलली एक्झाम दिलेली होती, ग्रुप सीची पण एक्झाम दिलेली होती. असं होतं की आता ह्या कसल्याही परिस्थितीत 2-3 वर्ष पासआउट होऊन झालेलं होतं की आता कुठली एक्झाम येईल ती, म्हणजे जे पडेल ती पदरात घ्यायचं, पण एक घरच्यांना स्टेबल नंतर अभ्यास करता येईल. त्यामुळे ग्रुप सीची पण एक्झाम दिलेली होती क्लर्कची, त्यात पण होतो मेसला. तेही टायपिंग वगैरे पास झालेलं होतं त्यात. पर्याय तयार होते? हो, पर्याय तयार, कारण भरपूर 2-3 वर्ष झालेले होते. म्हणजे पप्पांचं पण असं होतं की कारण जवळचे सगळे सिलेक्ट होत गेलेले होते आणि पप्पांना वाटायचं की आता कुठली तरी पटकीनं काहीतरी घेऊ पदरात. ते असं होतं की ग्रुप सी पण माझ्याकडे पॅरलल होती, ती मी एक्झाम थोडा अभ्यास केला त्याचा आणि ती दिली. मग त्यात मग होतं माझा स्कोर चांगला. म्हणजे त्याच्यातही सिलेक्शन झालं असतं? हो, झालं असतं. बरं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुम्ही मुख्य परीक्षेसाठी मटेरियल तयार केलं. हो. आता जे काही नवीन पुढची एक्झाम येईल त्याच्यासाठी काय आहे का असं कंटेंट तयार झालेलं की जे विद्यार्थ्यांना कामाला येईल? हो, आता पुढची जी एक्झाम आहे फूड सेफ्टी ऑफिसरची, त्यात भरपूर कंटेंट आहे, भरपूर नोट्स आहेत, क्लासच्या नोट्स आहेत. त्यामुळे आता तेवढं जर नवीन ऍडव्हर्टाईज आली तर तितकं अवघड जाणार नाही. आता पूर्ण मटेरियल रेडी आहे. क्लासेसचे पण व्हिडिओ ऑलरेडी क्लासवाल्यांनी घेतलेले आहेत. त्यामुळे तितकं अवघड नाही आता फूड सेफ्टी ऑफिसरचं. आणि तुम्ही पूर्व परीक्षेसाठी जे काही अभ्यास साहित्य वापरत कुठली कुठली पुस्तकं तुम्ही वापरत होते? पूर्वला म्हणजे सगळ्यात जास्त मी सांगेन की लोकसेवा पब्लिकेशन्स आहे ते प्रिव्हियस इयरचं, ते मला भरपूर फायदा झाला, कारण ते अनालिसिससाठी खूप इम्पॉर्टंट होतं. आणि बाकी जे एम लक्ष्मीकांत असेल, जे रेग्युलर पुस्तक आहे, जे जनरल वापर करतात, कोळंबी सरांचं पुस्तक आहे, तेच मी पण यूज केले. आणि पूर्वला तितकं असं काही अवघड वाटलं नाही, कारण स्कोर येत होता. GS चांगला होता, कारण मी सेकंड इयर पासूनच अभ्यास चालू केला होता, त्यामुळे GS वर कमांड आलेली होती चांगली. नक्कीच. म्हणजे खरं तर तुमचा हा 2-4 वर्षाचा अभ्यास होता, हो, हा एकत्रित तुम्हाला त्यावेळेस कामाला आला. हो. आणि डिस्क्रिप्टिव्हची तुम्ही भीती मनात घेतली नाही म्हणून तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये समोर आला. हो. आता या पॉडकास्टच्या शेवटी आता 2025 पासून परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह होते. हो. आणि प्रत्येकाच्या मनात भीती. हो. काय सांगाल शेवटी? एवढं सांगेन की डिस्क्रिप्टिव्ह एक संधी म्हणून बघा, कारण डिस्क्रिप्टिव्ह मध्ये जर चांगला अभ्यास केला आणि आपल्या स्किल, म्हणजे सगळं स्किलवरच आहे आपल्या, तर आपलं चांगलं रिटर्न मध्ये आपलं पाठांतर आणि कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल
तर खूप चांगला रिझल्ट येतो. कारण जी काही शंका होत्या त्या आम्हाला पण होत्या, पण इन द एंड असं वाटलं की डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम चांगली आहे आणि आपण त्या दृष्टीने जर एक पॉझिटिव्ह माइंडसेटने अभ्यास केला तर पाठांतर, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल किंवा योग्य मटेरियल आणि योग्य ग्रुप असेल तर नक्कीच एज लवकर भेटेल. नक्कीच नक्कीच रोहितजी. खरं तर काय आहे, आलेली कुठलीही सिच्युएशन असू दे तिला फेस करणं, जर तुम्ही त्याला फेसच केलं नाही हो. तुम्ही यशाची वाटच पाहू शकत नाही. हो. तुम्ही ते फेस केलं. तुम्ही आज अधिकारी आहेत. विद्यार्थ्यांनी आता 2025ला डिस्क्रिप्टिव्ह तुम्ही म्हणताय तसं संधी म्हणून पाहिलं पाहिजे. हो. त्याला फेस केलं पाहिजे, तरच तुम्ही पुढे जा. तुम्ही तेच जर रडगाणं घेऊन बसलात, डिस्क्रिप्टिव्ह 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 लिहिणारी पण माणसंच आहेत, तुम्ही माणसंच आहात. युपीएससी देणारेही विद्यार्थी तुमच्याबरोबर शिकलेले कोणतरी युपीएससीची परीक्षा देत आहेत. सो त्याला आता एक संधी म्हणून पाहिलं पाहिजे. खरं तर तुमचं पुनश्च एकदा अभिनंदन की तुम्ही एवढ्या खडतर परिस्थितीमधून अधिकारी झालात, फूड सेफ्टी ऑफिसर झालात. तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि मला माहीत नाही तुमचा प्रवास थांबलाय की नाही थांबला, परंतु कदाचित मला असं वाटतं की तुमचा राज्यसेवेचा प्रवास इथून पुढे देखील कंटिन्यू चालू राहील. आपण वास्तव कट्ट्यावरती आलात आणि खरं तर डिस्क्रिप्टिव्हच्या विद्यार्थ्यांची भीती दूर केली आणि तुमचा प्रवास मांडला, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.